नमस्कार. पावसाळा आला की त्या सुंदर वातावरणात एकतरी सहल झालीच पाहिजे असे मनात येते. 1-2 वर्षापासून पुणे जिल्ह्यात मावळ भागात असलेले कोंडेश्वर देवस्थानला भेट देण्याची इच्छा होती. अचानकच ठरले. मग मी आणि माझ्या फ्रेंडची फॅमिली असे आम्ही निघालो. वाटेत इंद्रायणी नदी लागली. तिचे रूप फार सुंदर भासत होते. तिथे थोडा फेरफटका मारला. त्या दिवशी वातावरणही खूप सुंदर होते आणि रिमझिम पाऊस पडत होता. नदीच्या समोरच असलेल्या एका छोट्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबलो आणि नदी किनारी चहा पिण्याचा आनंद घेतला. पुढे प्रवास करताना वाटेतच उस्कण धरण लागले. ते पण खूप सुंदर होते. सगळीकडे निसर्गाने हिरवी चादर पांघरली आहे असेच वाटत होते. तसेच वाटेत जागोजागी छोटे मोठे धबधबे पाहायला मिळाले. मग आम्ही जांभिवली गावात असलेल्या कोंडेश्वर देवस्थानात पोहोचलो. बाहेरच नंदीचे दर्शन घेतले. मंदिर 12व्या शतकात हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे. गर्भगृहात गेल्यानंतर शिवलिंगाला मनोभावे नमस्कार केला आणि तुमचे आशीर्वाद कायम पाठीशी असू द्यात एवढीच प्रार्थना केली. मंदिराच्या मागच्या बाजूला गेलो तर एक सुंदर असा फेसाळत वाहणारा धबधबा होता. मंदिरात आधी आम्ही तेथील घरगुती एका आजीबाईंना भाकरी, भाजी आणि मसाला भातची ऑर्डर दिलेली होती. आम्ही देवाचे दर्शन घेऊन आलो होतो तेव्हा त्या आजीबाईंचा अजून स्वयंपाक करणे चालू होते. त्या वेळात आम्ही आणि बच्चे कंपनीनी त्यांच्या घराच्या अंगणातच वेगवेगळे खेळ खेळण्याचा आनंद घेतला. मुलांना तर खूप मजा येत होती. त्यांनी काठीवरनं उड्या मारल्या. आजी चुलीवर मस्तपैकी भाकरी बनवत होत्या. त्यांच्याशी जाऊन मी थोड्या गप्पा मारल्या. चुलीवर बनवलेल्या जेवणाला एक अप्रतिम चव असते आणि आजींचा स्वभाव पण खूप छान होता. त्यांनी माझ्याशी मनमोकळ्यापणाने गप्पा मारल्या. पावसात भिजून आणि फिरून आम्हाला खूप भूक लागली होती. जसे जेवण बनले तेव्हा आम्ही त्या जेवणावर तुटून पडलो. जेवण अगदी साधे होते पण चविष्ट होते. मुलांनी एक वेगळाच अनुभव येथे घेतला. जवळच आजींचे भात शेतीत वापरले जाणारे इरले होते. ते घेऊन छोटासा व्हिडिओ बनवला. तर अशी ही आमची पावसाळी सहल खूपच भारी झाली.